हे सगळे एकदमच छान सफर केलेस आणि सांगतेस पण खूप चांगलं आहे. पण मला अजून एक एक्सपिरियन्स ऐकायचा आहे. मुंबईमध्ये शूट होणं वेगळं आणि आउट ऑफ मुंबई शूट होणं वेगळं असतं. तिथलं ह्युमिडिटी म्हण, तिथलं एन्व्हायरमेंट म्हण, सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात. राईट. सो हे तू छान एक्सपिरियन्स केलंय बिकॉज अख्खी लाखात एक आमचा दादामध्ये तू खूप सुंदर काम केलं होतंस. लोकांनी तुला प्रेम दिलं, खूप कमी कालावधीमध्ये एक्सेप्ट केलं मी म्हणेन. आणि तुझ्या तुळजा या कॅरेक्टरला खूप जास्तच प्रेम मिळालं. राईट. आणि आता तू ती सिरियल सोडली, देन खूप रुमर्स आले. पण मला तो ऍक्च्युअली एक्सपिरियन्स ऐकायचा आहे की मुंबईतलं शूट कसं असतं आणि साताऱ्याचं शूट कसं असतं. ओके. खूप वेगळं असतं. एक्सपिरियन्स्ड माझा खूप वेगळा होता, कारण की आत्तापर्यंत मॉडेलिंगचं म्हणा, सिरियलचं म्हणा, जे काय फिल्मचं म्हणा, जे काही शूट केलं मी, फार प्रोफेशनल एन्व्हायरमेंटमध्ये मी शूट केलं. ओके. पण जेव्हा आपण आउटडोर शूट करतो, अख्खं सगळं तिथेच आपलं सेटल आपण होतो, तर तेव्हा ना ते कल्चर, त्या गोष्टी, तो निसर्ग एक्सेप्ट करायला ना खूप आपली तारंबळ उडते. आणि त्यात पण कसं, मी मुंबईतली, मी ठाण्यातली वाढलेली, सगळं सिटीमध्ये फिरणारी ती मी मुलगी, की मी रात्री बेरात्री आपण कसेही आपण बोलू शकतो, वावरू शकतो. आता ते सातारा पण नाही, सातारा जिल्हा, पण त्यातलं पण वाई मधलं पण एक रिमोट एरिया की ज्याच्यात आजूबाजूला काहीच नाही ग. अंधार पडला तर स्ट्रीट लॅम्प पण नाही. बापरे. अशा ठिकाणी, म्हणजे जिथे मी एक मॉडेल वगैरे ग्लॅमरस अशी राहणारी मुलगी, ती कम्प्लिटली 360 एक अपोजिट डिरेक्शन मध्ये ती एका रिमोट एरियामध्ये जाते. आपल्याला खूप वाटतं की आपण करून घेऊ, कारण की हे आपलं काम आहे आणि करायलाच पाहिजे. पण ते एन्व्हायरमेंट आपल्यासाठी सूट होतंय का? आपल्याला तेवढा रिस्पेक्ट किंवा तेवढ्या त्या गोष्टी पुरवल्या जातायत का? कारण की त्या गोष्टी ऍट द एंड ना कसं होतं माहितीये का, ते आपल्या मेंटल आणि फिजिकल हेल्थवर त्या गोष्टी डिपेंड असतात. आणि त्याचा काय परिणाम त्या गोष्टींवर होतो. आज माझ्या मेंटल किंवा फिजिकल हेल्थवर त्या गोष्टींचा परिणाम व्हायला सुरू होतो. तर अगेन की त्यांची काय म्हणतात, शूटिंगवाली जी सिस्टीम होती ती फारच वेगळी होती. आणि तिथे वेगळ्या पद्धतीने शूट केलं जातं. तिथे टाइम बाळगला जात नाही. आणि ज्या गोष्टी आपल्याला इथे व्यवस्थित मिळतात त्या गोष्टी तिथे नाही मिळत, परिपूर्ण नाही मिळत. फॉर एक्झाम्पल की लाईक जेव्हा आपण मुंबईत सिरियलचं शूट करतो या व्हॉट एव्हर XYZ शूट करतो, फिल्मचं शूट करतो, तर प्रत्येकाला किमान म्हणजे 3 जरी खोल्या असतील तर त्या 3 खोल्यामध्ये एका खोलीत 2 ते 3 लोक असतात, लिमिटेड लोक असतात. त्याच्यामुळे स्पेस आपल्याला मेंटेन राहते वगैरे, सगळ्या गोष्टी मेंटेन. हायजीन एक महत्वाची गोष्ट असते. तर हे सगळं कशात आलं, तर हे सगळं एक आपला तो पॅटर्न बनलाय मुंबईतला शूटिंगचा. पण कट टू तिथे बघितल्यावर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही प्रोव्हाइड केल्या जात. तुम्हाला मेकअप रूम म्हणजे एक बेस असतो, एक हॉल मोठाच्या मोठा दिलेला असतो, त्यात तुम्ही ज्युनियर आर्टिस्ट, त्यात तुम्ही लीड, सगळे तिथेच रेडी होता. तर तो जो एक हेरार्की म्हण किंवा तो जो एक पर्सनल स्पेस म्हण, तो नाही मिळत तिथे. ओके. आणि त्याचा कुठे ना कुठेतरी परिणाम मग आपल्या हेल्थवर पण व्हायला सुरू झाला माझ्या. कारण तिथे बट ऑब्वियस एवढ्या सगळ्या लेडीजमध्ये एकच वॉशरूम. ओके. आणि हायजीन म्हणजे किती हायजीन मेंटेन करून किती करणार तुम्ही मेंटेन. तर प्रत्येक वेळेला की अरे हे स्वच्छ करा किंवा हे असं करू नका, हे झाडून द्या, तर या प्रत्येक गोष्ट म्हणजे तिथे काहीतरी कलकल कलकल कलकल. म्हणजे प्रत्येक, मी असं नाही म्हणत की सगळ्या मुंबईतल्या गोष्टी पण परफेक्ट असतात. सगळीकडे काही ना काही प्रॉब्लेम होतो. पण प्रॉब्लेम असा असावा की त्याचं काहीतरी सोल्युशन काढता येईल. पण जर सोल्युशनच नाही निघत असणार आणि त्याचा कुठेतरी परिणाम आपल्या शरीरावर किंवा आपल्या मानसिक जर त्रास होत असेल तर आपण तिथून निघालेलं बरं, मला तरी असं वाटतं. आणि तोच डिसिजन घेतला मी आणि मग मी निघाले तिथून. कारण की शेवटी मला डॉक्टरचा कॉल गेला की नाही दिशा, हे नाही वर्कआउट होणार आहे,
सो एक्स्ट्रीम जाऊन तुझ्या अगदीच हॉस्पिटलाइज प्रॉब्लेम्स वाढण्यापेक्षा तू तिथे थांबवलेलं बरं. अगदी हॉस्पिटलाइज महिनाभर होण्यापेक्षा तू इथे स्टॉप कर बरोबर. आणि तू ये आता